सुरुवात केलेली आहे आणि महिला आंदोलकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती। पडळकरांच्या विरोधात जयंत पाटील समर्थक हे आजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कालही जत आणि ईश्वरपूरमध्ये निदर्शनं करण्यात आली, आंदोलनं करण्यात आली, पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आजही रस्त्यावर टायर जाळत निषेध पडळकरांच्या वक्तव्याचा करण्यात आला। आक्रमक झालेले होते जयंत पाटील यांचे समर्थक आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ईश्वरपूर पेठ चौकामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून हे आंदोलन केलं जात होतं। रस्त्यावर ठिय्या मांडण्यात आलेला होता। पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पडळकरांच्या विरोधात बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता महिला आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात भूषण यांच्याकडे। भूषण, काही वक्तव्य केलं त्याचे पडसाद आजही ईश्वरपूरमध्ये उमटत आहेत। आज ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन आहे ते केलं जात होतं, ज्यामध्ये महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या आणि आता या आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर गेल्या अर्ध्या तासापासून हे सगळं आंदोलन आहे ते सुरू आहे आणि मुख्य रस्त्यावर हे सगळं आंदोलन असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे। वाहनांच्या रांगा लागलेल्या, त्यामुळे पोलिसांनी पहिल्यांदा आवाहन केलं की तुमचं आंदोलन झालेलं आहे, तुम्ही ताब्यात यावं किंवा तुम्ही आंदोलन संपवावं। मात्र अजूनही आंदोलक जे आहेत ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि यातूनच पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळालं। विशेषतः महिला आंदोलक जे आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं। आपल्याला आंदोलन करू दिलं जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं एकूणच जर आपण बघितलं तर त्या गोपीचंद आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, त्याला लाज असेल तर, त्या मुख्यमंत्र्यांना लाज असेल तर त्यांनी माफी मागायला हवं। माफी मागायला आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेतले। आंदोलन करणारा पोलिसांनी अडवलं तरी काय भूमिका असणार आहे पुढच्या आंदोलकाला ताब्यात? तीव्र आंदोलन करणार, आम्ही तीव्र आंदोलन करणार माफीपर्यंत। त्याच्या घरात जाऊन त्याला वाळवा तालुका हा वाळव्याचं वाकडं पाणी त्याला एका दाखवतोच, एकदा त्याच्या जग मध्ये येऊन नाही त्याला फोडलं। गोप्यानं या 2 दिवसात नाही माफी मागितली तर त्याला चपलानं हाणणार, त्याच्या गावात जाऊन हाणणार। पण कशा पद्धतीने या महिला आंदोलक आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही। तर जोपर्यंत गोपीचंद पडळकर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या महिलांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। म्हणूनच या सगळ्या आंदोलक महिलांना आता पोलिसांनी थेट ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय जयंत पाटील समर्थक आहेत ते आजही आक्रमक या सगळ्यावरून आपल्याला बघायला मिळत आहेत। सांगली जिल्ह्याबरोबरच राज्यभरामध्ये आज देखील गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटत असताना आता वाळवा तालुक्यामध्ये देखील किंवा ईश्वरपूरमध्ये देखील अशा पद्धतीनं हे आक्रमक आंदोलन जयंत पाटील समर्थकांकडून केलं जात आहे। जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हे सगळं रास्ता रोको आंदोलन आहे ते सुरू होतं, त्यामुळे वाहनांच्या लांब दृश्य आपण पाहिलेली होती आणि म्हणूनच पोलिसांनी आता कुठंतरी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे। आंदोलक महिला ज्या आहेत त्या अजूनही आक्रमक असल्याचं बघायला मिळतं। जोपर्यंत गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या महिला आंदोलकांची आहे आणि त्यामुळं 2 दिवसात गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे जयंत पाटील यांची माफी मागावी अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असतील, जयंत पाटील समर्थक असतील, ते अजूनही गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक असल्याचंच आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि याचे पडसाद पुढच्या काही दिवसामध्ये वाळवा तालुक्यात ईश्वरपूर परिसरामध्ये देखील उमटणार हे नक्की आहे आणि त्यामुळं एकूणच हा जे सगळं आंदोलन आता जवळपास पोलिसांनी थांबवलेलं आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं आता यापुढे पोलीस काय भूमिका घेतात, त्याचबरोबर गोपीचंद पडळकर नेमकं या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय जयंत पाटील समर्थक आज प्रचंड आक्रमक झालेले ईश्वरपूरमध्ये बघायला मिळाले। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।